इयत्ता 8वी कविता पहिली भारत देश महान भाग 1. मुलांनो, आज आपण भारत देश महान ही कविता शिकणार आहोत. या कवितेचे कवी आहेत माधव विचारे. कवी आणि लेखक माधव विचारे यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. या कवितेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही कविता देशभक्तीने ओतप्रोत भरलेली आहे. हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेच्या सुपीकतेचे वरदान लाभलेल्या आपल्या भारतभूमीला शौर्याची पराक्रमाची मोठी परंपरा लाभलेली आहे. अशा या आपल्या देशाचे गौरवगीत कवी माधव विचारे यांनी लिहिले आहे. बरं मुलांनो, मला सांगा, तुम्ही अशा प्रकारची काही गीतं ऐकली आहेत का? हो मॅडम. मग सांगा बरं, अशी तुम्ही ऐकलेली गीतं कोणती? मॅडम, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा. अरे वा, फारच छान. तुम्हाला तर खूप गीतं माहिती आहेत. अशी देशभक्तीपर गीतं आपल्याला मोलाचा संदेश देऊन जातात. चला तर मग आता आपण भारत देश महान हे गौरवगीत पाहूया. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. या कडव्यातून कवी आपल्याला सांगत आहेत की चला आपण सर्वजण मिळून एकमुखाने आपल्या भारत देशाविषयीचे गाण गाऊया. या ओळीतून आपल्याला हे गीत समूह गीत म्हणून गायचे आहे हे समजते. आता आपण पुढचे कडवे पाहूया. हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती, भारत भूच्या शिरी डोलती, भारत भूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान, भारत देश महान, भारत देश महान. मॅडम, हिमशिखरे म्हणजे काय? हिम म्हणजे बर्फ, हिमशिखरे म्हणजे बर्फाची शिखरे, शिर म्हणजे डोकं, पवित्र म्हणजे पावन. आलं लक्षात? हो मॅडम. हिमालय पर्वत भारताच्या उत्तरेला म्हणजेच वरच्या बाजूला आहे. म्हणूनच कवी येथे म्हणत आहेत की माझ्या भारतभूमीच्या मस्तकावर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे डोलत आहेत. जणू हिमशिखरांचा मुकुट भारतभूमीने आपल्या मस्तकावर धारण केला आहे. भारतात गंगा, यमुना आणि गोमती या नद्या वाहत आहेत आणि त्या आपल्या पवित्र पाण्याने भारतभूमीला अंघोळ घालत आहेत. असं सुंदर वर्णन कवीने येथे केले आहे.